धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात धुळे जिल्ह्यात नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी धुळे तालुक्यामध्ये आपण वरखेडी शिवारात आहोत आणि या वरखेडी शिवारात या ठिकाणी जी दादर लावलेली आहे शेतकऱ्याची दादर पूर्णपणे या वादळी पावसामुळे या ठिकाणी आडवी पडलेली आहे। त्यामुळे त्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। दुसरीकडे जर आपण जिल्ह्याचा विचार केला तर शिरपूर असेल, शिंदखेडा असेल, साक्री असेल या तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बागांचं आणि रब्बी पिकांचं नुकसान झालेलं आहे। हळद असेल, गहू असेल, त्याचबरोबर पपई आणि केळीचं मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालं आहे ते शिरपूर तालुक्यामध्ये झालेलं आहे। शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बागायतदार शेतकऱ्यांचं देखील या ठिकाणी केळी आणि नुकसान झालेलं आहे। जवळपास 1528 शेतकऱ्यांचं 1200 हेक्टरवर नुकसान झालं असून धुळे तालुक्यात देखील जवळपास 1000 ते 2000 हेक्टरवर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अशाच पद्धतीने जी काही रब्बी हंगामातील पिकं आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फटका बसलेला आहे आणि विशेष म्हणजे थांबलेला दिसत असला तरी येणाऱ्या 15 दिवसात देखील हरभरा आणि गहू पिकावर कीड पडण्याची शक्यता झालेली आहे। कारण या ठिकाणी जी काही ओल आहे अजूनही पिकांमध्ये आहे आणि त्या ओलीमुळे येणाऱ्या काळामध्ये हरभऱ्यावर या ठिकाणी आळी पडू शकते किंवा मग मर रोग येण्याची शक्यता आहे। त्यामुळे या ठिकाणी शेतकरी धास्तावला असून लवकरात लवकर पंचनामे करून या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।